श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 30 नोव्हेंबर 2023 कार्तिकी चतुर्थी गुरुवारी आलेली आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसमोर अशी एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणतंही वाईट संकट विघ्न येणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. ती वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचे, या वस्तूवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतींची पूजा केली जाते. उद्या 30 नोव्हेंबर 2023 गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी साजरी केली जाते. सुखी जीवनासाठी या दिवशी भक्त गणपतीची पूजा करतात. तसेच हिंदू पौराणिक कथानुसार या दिवशी भगवान शिवांनी आपल्या पुत्र गणेशांचे नाव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले होते. त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये आलेली ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी आल्याने हिचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. त्यांची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच गणपतीच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची पूजा केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात, म्हणून त्याला संकष्टी चतुर्थी म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त उपवास करतात. या दिवशी काही मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर काही उपाय केल्याने तुम्हाला या उपायांचे शुभ फळ देखील मिळत असते. तर संकष्टीचा संस्कृत अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे किंवा प्रतिकूल काळातून मुक्ती. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. कोणतीही विधी किंवा नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी गणपतींची पूजा केली जाते. त्यांची ज्ञानांची देवता म्हणूनही पूजा केली जाते आणि ते विघ्नहर्ता म्हणूनही प्रसिद्ध आहेत. म्हणूनच आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट विघ्न येऊ नयेत यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला गणपती बाप्पांसमोर करायचा आहे. तर बघा, उद्याच्या कार्तिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. आता त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही गळती लावून करू शकता किंवा तुम्ही पळी आणि पेल्याचा वापर करून सुरुवातीला पाण्याने 11 वेळा, त्यानंतर पंचामृताने 11 वेळा आणि परत पाण्याने 11 वेळा असा अभिषेक करू शकता. त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवायचं आहे आणि एका पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे. त्यावरती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. बाप्पांच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे, ज्यामध्ये बाप्पांना गंध, अक्षदा, फुलांमध्ये लाल जास्वंदाचं फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करायची आहे. धूप, दीप आणि नैवेद्यामध्ये बाप्पांच्या आवडीचे मोदक किंवा बुंदीचे लाडवाचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे. त्यानंतर बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे. बाप्पांची सर्व पंचोपचार पूजा झाल्यानंतर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल. फक्त भर दुपारी म्हणजे 12 ते 12:30 ही वेळ सोडून आपल्याला हा उपाय कधीही करता येईल. या उपायामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकट विघ्न दूर होतात. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता या उपायासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. हे लिंबू पिकलेलं असावं आणि पिवळ्या रंगाचं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे. या लिंबावरती कुठलेही डाग नसावे. त्याचबरोबर खूप जुनं किंवा खराब झालेल्या लिंबाचा सुद्धा वापर करायचा नाही. आता त्या लिंबाचा आपल्याला कशा प्रकारे उपाय करायचा आहे, बाप्पांची जिथे आपण पंचोपचार पूजा केलेली आहे तिथेच म्हणजे आपल्याला आपल्या घरीच हा उपाय करायचा आहे. आता हे जे पिवळं लिंबू आपण घेतलेलं आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे. मूठ बंद करायचे आहे आणि एक वेळा आपल्याला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी अत्यंत प्रभावशाली असं गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ बाप्पांच्या ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे ते लिंबू अभिमंत्रित करायचं आहे. आता हे लिंबू आपल्याला नंतर कुठे ठेवायचं आहे, अशा प्रकारे सर्व सेवा झाल्यानंतर आता ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत. आता तुमच्याकडे ती पोथी नसेल तर तुम्हाला यूट्यूबवरती ह्या सर्व सेवा लावून देता येतील किंवा गुगलवरती तुम्ही जर टाईप केलं
तर अथर्वशीर्ष आणि संकटनाशक स्तोत्र हे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल. तिथून तुम्ही ते पठण करू शकता किंवा यूट्यूबवरती लावून तुम्ही ते श्रवण करून हे लिंबू अभिमंत्रित करायचे. त्यानंतर एक माळ सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोच्या मागे ठेवा किंवा तुमच्या देव्हाऱ्यामध्ये फोटोही नसेल, मूर्तीही नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता आणि सुपारीच्या मागे तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे. त्यानंतर त्या लिंबाला तुम्हाला हळदी, कुंकू, फुलं, धूप, दीप वगैरे दाखवून घ्यायचं आहे आणि दिवसभर म्हणजेच कार्तिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला ते लिंबू बाप्पांच्या मूर्तीच्या मागेच ठेवायचं आहे. आता त्यानंतर बाप्पांकडे तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व संकट, विघ्न दूर करा, माझ्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदू द्या. अशी प्रार्थना मनोमन केल्यानंतर ते लिंबू आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. तर गुरुवारी कार्तिकी संकष्टी चतुर्थी आहे. सांगितल्याप्रमाणे दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय केल्यानंतर ते लिंबू तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दिवसभर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागेच ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आंघोळ करायची आणि देवपूजा करण्याआधी तुम्हाला ते लिंबू उचलायचं आहे आणि एका साईडला तुम्हाला ते ठेवायचं आहे. एखाद्या वाटीमध्ये ठेवा किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये घालून ठेवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यातील देवपूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती जिथे तुम्ही रोज ठेवता तिथेच ठेवायची आहे. संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर मग तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे देवांचं सामान प्रवाहित केलं जातं, मग एखादी नदी असेल, एखादा तलाव असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे आणि जात असताना हे लिंबू तुम्हाला सोबत न्यायचं आहे. आता ज्या कारणासाठी आपण हा उपाय केला होता म्हणजेच आपल्या आयुष्यात असलेले संकट, विघ्न दूर व्हावेत, आपल्या घरातली नकारात्मकता दूर व्हावी, त्या लिंबाचा उपाय आपण बाप्पांसमोर केल्यामुळे त्या लिंबाने आपल्या घरातली सगळी नकारात्मकता शोषून घेतलेली आहे. आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी हा उपाय केला आहे. बाप्पांचे शुभाशीर्वाद घेऊन मग ते लिंबू आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि हे विसर्जित करत असताना परत एकदा मनोमन बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की या लिंबाने जी काही नकारात्मकता माझ्या घरामध्ये असलेली खेचून घेतलेली आहे, यासोबतच माझ्या कुटुंबावरती येणारी सर्व संकट, विघ्न बाप्पा दूर करतील, अशी प्रार्थना करून ते लिंबू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. तर बघा, उद्याच्या कार्तिकी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांसमोर हा उपाय केल्याने आपल्याला खरोखर त्याचे शुभ फळ मिळतात. कारण बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट, विघ्न येऊ नये यासाठी बाप्पांसमोर हा उपाय केल्यामुळे निश्चितपणे तुम्हाला त्याचं शुभ परिणाम बघायला मिळतात, शुभ फळ मिळतं. तर तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही समस्या असतील ज्यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर नक्कीच तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय करून बघा आणि अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.